ज्या शेतकऱ्यांची कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर महिन्याची असेल ते शेतकरी आज सर्वात जास्त परेशान आहे, त्यांच्या प्लॉटवरती मधमाशी येत नाही म्हणून। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्याची औषधी सुद्धा फवारली तरी पण त्यांच्या पिकावरती मधमाशी आली नाही। काही लोकांनी घरगुती उपाय केले, जसं की गूळ, ताक याची फवारणी केली। काहींनी गूळ त्यामध्ये इलायची हे पाण्यामध्ये मिक्स करून त्याची वाफ सुद्धा केली, तरी पण मधमाशी त्यांच्या प्लॉटमध्ये 2 दिवस आली, नंतर यायला लागले नाही। मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मधमाशीचा एक गुणधर्म राहतो की ते आपल्या खाण्यामध्ये भेसळ करत नाही। जर काय मधमाशी तुमच्या शेतामध्ये पण आली आणि मोहरीच्या झाडावरती बसली तर मोहरीवरती बसेल, तुमच्या कांद्यावरती बसणार नाही, किंवा चियावरती बसली तर चियावरती बसेल, कांद्यावरती बसणार नाही। आता मग याच्यावरती आपला इलाज काय? आता बरेच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये धोतर फिरवत आहे, त्याने पण बऱ्यापैकी पॉलिनेशन होते, किंवा काही शेतकरी आता हँड पॉलिनेशन करत आहे। पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो की त्यांच्या जो बेड आहे त्याची त्यांनी सुरुवातीलाच लांबी कमी घेतल्यामुळे त्यांना आतमध्ये जाता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं हँड पॉलिनेशन होत नाही। परंतु मित्रांनो, यामध्ये मी आमच्या भागातील शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो, तो पण तुमच्या फायद्याचा नक्की ठरू शकतो। त्यामुळे तुम्ही काय करू शकतात की एका एकरामध्ये ड्रोननी आपण फवारणी करावी। फक्त फवारणी करताना फवारणी म्हणजे ड्रोन तुमच्या शेतावरून फिरवायचं। त्यामध्ये फक्त काळजी एकच घ्यायची की ड्रोनचं जे अंतर आहे हे तुमच्या सोयीनुसार व्यवस्थित घ्यायचं, जेणेकरून तुमचे फुलं तुटणार नाही, तुमची कांडी खाली पडणार नाही। ड्रोन जर का आपण आपल्या शेतामध्ये फिरवलं तर हवेमुळे हे गोंडे एकमेकाला लागत असतात, त्यामुळे तुमचं बऱ्यापैकी पॉलिनेशन होत असतो। यामध्ये काय होईल, 2 गोष्टीचा आपला फायदा होईल, एक तर पॉलिनेशन पण होईल आणि तो खर्च जो आहे तो पण जास्त नाही। एका एकराचा जो खर्च आहे ड्रोनचा फवारणीचा तो साधारणतः 500 ते 450 रुपये आहे। जर तुमच्या कांदा पिकामध्ये मधमाशी नसेलच आणि तुम्ही हँड पॉलिनेशन करू शकत नसाल तर तुम्ही हा इलाज नक्कीच करा, यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल। अधिक माहितीसाठी मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।